डिजिटल अरेस्टची भीती दाखवून श्रीकांत धनगर यांना 10 लाखांचा गंडा। डिजिटल अरेस्ट हा एक फसवणुकीचा नवा फंडाच तयार झाला आहे। कोणतीही पोलीस यंत्रणा व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवर चौकशी करून पैसे भरण्यास सांगत नाही किंवा NOC देण्याच्या नावाखाली कोणत्याही खात्यामध्ये रक्कम जमा करण्यास सांगत नाही। कोणाला एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकल्याचा फोन येतो तेव्हा तो गांगारून जातो। त्यातून सुटका करून घेण्यासाठी तो आटोकाट प्रयत्न करतो। या मानसिकतेचा सायबर चोरटे गैरफायदा घेत असल्यामुळे अशा प्रकारचे कॉल आल्यास घाबरून न जाता तत्काळ कॉल बंद करावा। कोणती वैयक्तिक माहिती, बँक खाते किंवा OTP शेअर करू नये आणि कोणतीही रक्कम ट्रान्सफर करू नये। सर्वप्रथम आपल्या कुटुंबियांना माहिती द्यावी। जवळच्या सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवावी। नागरिकांनी सतर्क राहून अशा फसवणुकीबाबत स्वतः जागरूक राहावे आणि इतरांनाही सावध करणे आवश्यक आहे। अन्यथा किती मानसिक आणि आर्थिक नुकसान होते याचे दर्शन घडवणारी घटना बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडली आहे। दिनांक 15 जून सोमवारी सकाळी 10 वाजताची वेळ। वरवंड तालुका बुलढाणा येथील 66 वर्षीय श्रीकृष्ण धनगर यांच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲप कॉल आला। तो कॉल धनगर यांच्या पत्नी लता यांनी उचलला। पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता, मात्र हिंदीमध्ये आप श्रीकृष्ण धनगर बोल रहे क्या असे त्या व्यक्तीने दरडावून विचारले। तेव्हा त्याची भाषा समजत नसल्याने त्याने फोन पती श्रीकृष्ण धनगर यांच्याकडे दिला। श्रीकृष्ण यांनाही स्क्रीनवर दिसत नव्हते, परंतु आवाज स्पष्टपणे येत होता। आप श्रीकृष्ण धनगर बात कर रहे क्या असे विचारताच हो मीच बोलतो आहे असे उत्तर त्यांनी दिले। त्यावर पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने करड्या आवाजात मैं ATM बेंगलोर से रवि कुमार बात कर रहा हूँ। आपके नाम से जो सिम कार्ड रजिस्टर है उस सिम कार्ड के खिलाफ बेंगलोर शहर में कंप्लेंट दर्ज है। हमारे इंस्पेक्टर सर से कॉल कनेक्ट करके देता हूँ, उनसे बात कर ले असे म्हणत दुसरा कॉल कनेक्ट करून दिला। तेव्हा व्हिडिओ कॉलवर पोलीस गणवेश घातलेली एक व्यक्ती दिसत होते। त्या व्यक्तीने आपले नाव इन्स्पेक्टर प्रदीप राव बेंगलोर पोलीस असे असल्याचे सांगून तो हिंदीमध्ये तुमच्या नावावर रजिस्टर असलेल्या सिम कार्ड नंबरवर बेंगलोर शहरामध्ये 4 बँकेमध्ये खाते उघडण्यात आले असून त्या खात्यामध्ये 2.5 कोटी रुपयांचे ट्रान्झॅक्शन झालेले आहे। त्यातील 10% रक्कम आपल्याला कमिशन म्हणून मिळाले आहे। उघडलेले खाते हे ह्युमन ट्रॅकिंग आतंकवादी संघटना मनी लॉन्ड्रिंग आणि हितेश मेहता केसमध्ये आपला सहभाग समोर आलेला आहे असे सांगितले आहे। त्यानंतर त्याने पुढे आमचे DCP सिमन कुमार सिंग यांच्याशी बोला असे म्हणत परत तिसऱ्या व्यक्तीला कॉल कनेक्ट केला। स्वतःला DCP सिमन कुमार सिंग सांगणाऱ्या व्यक्तीने हा गुन्हा खूप मोठा असून तुम्ही एक वयोवृद्ध नागरिक आहात, तुम्हाला खूप अडचणी येऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला बेंगलोरला येऊन तक्रार द्यावी लागेल, पोलीस कस्टडीमध्ये उभे राहावे लागेल। तुम्हाला बेंगलोरला यायचे नसेल तर मी तुम्हाला तपासाचे 2 पर्याय सुचवतो। त्यामध्ये पहिला पर्याय आहे नॉर्मल इन्व्हेस्टिगेशन आणि दुसरा पर्याय आहे प्रायोरिटी असे सांगितले। परंतु तो काय बोलत आहे हे धनगर यांना काही समजत नव्हते। पुढे त्या व्यक्तीने तुमच्या घरामध्ये कोण कोण आहे याची विचारणा केली। त्यावर धनगर यांनी गरीब पत्नी आणि मी आहे, एक मुलगा पुणे येथे बँकेमध्ये नोकरी करतो असे सांगितले। त्यावर आपण सद्गृहस्थ दिसता म्हणून तुमची व्हॉट्सॲप चौकशी करू, पण याबाबत तुम्ही कोणाला काही सांगायचे नाही असे दरडावले। घाबरलेल्या धनगर यांनी त्याला होकार दिला। नंतर त्या स्वतःच DCP सांगणाऱ्या व्यक्तीने धनगर यांना तुमचे कोणकोणत्या बँकेमध्ये खाते आहेत याबाबत विचारणा केली। तेव्हा धनगर यांनी त्याला सेंट्रल बँक शाखा डोंगर खंडाळा, इंडियन बँक बुलढाणा, मराठा अर्बन बँकेमध्ये वरवंड येथे खाते असल्याचे सांगितले। मराठा अर्बनमध्ये वेगवेगळ्या रकमेचे एकूण 4,56,000 रुपयांचे FD असल्याचे सांगितले। त्यावर पलीकडून बोलणारा व्यक्ती म्हणाला, आम्ही तुम्हाला सहकार्य करू, पण तुम्ही सुद्धा सरकारी कामामध्ये आम्हाला सहकार्य करा, मात्र याबाबत तुमच्या मुलालाही काही सांगू नका, नाहीतर तुम्ही तर जेलमध्ये जाल, पण तुमच्याबरोबर
तुमच्या मुलाची नोकरी जाईल अशी धमकी दिली। आता या प्रकरणी आमच्याकडे असलेले जज आणि RBIचे अधिकाऱ्यांचा सल्ला घेतो असे म्हणून त्याने कॉल कट केला। कॉल कट होताच घाबरलेल्या धनगर यांनी पाण्याचे 2 ग्लास घटाघटा घशाखाली रिचवले। ते खुर्चीमध्ये बसून विचार करू लागले, आपल्यावर आलेले संकट खूप मोठे आहे, मात्र आपल्या मुलावर काही येता कामा नये म्हणून त्यांनी कुणाला काहीच न सांगण्याचा मनात पक्का विचार केला। परत त्याच नंबरवरून दुपारी कॉल आला। पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने हिंदीमध्येच आम्ही RBIचे अधिकारी आणि जज यांच्यासोबत सल्लामसलत केली असून तुम्हाला आम्ही या प्रकरणातून बाहेर काढू। तुमची फाईल तयार करणे सुरू आहे, पण यासाठी काही पैसे तुम्हाला शासन जमा करावे लागतात। नंतर या प्रकरणामध्ये तुम्हाला NOC मिळेल, फक्त तुम्ही आम्हाला सहकार्य करा असे म्हणून कॉल कट केला। धनगर यांना काय करावे हे सुचत नव्हते। पूर्ण रात्र त्यांनी या विचारामध्ये जागून काढली। दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता धनगर यांना परत त्याच नंबरवरून व्हॉट्सॲप कॉल आला। हिंदीमध्ये त्या बोलणाऱ्या व्यक्तीने तुमच्या पतसंस्थेमध्ये असलेले FD मोडून पैसे तुमच्या सेंट्रल बँकेतील खात्यामध्ये टाका, नंतर तुमच्या खात्यातून आम्ही सांगतो त्या खात्यावर RTGS करा असे सांगत त्याने कर्नाटका बँकेचा खाते नंबर दिला। धनगर यांनी लगबगीने पतसंस्थेमध्ये जाऊन FD मोडल्या आणि सांगितलेल्या कर्नाटका बँकेतील खात्यावर 4,10,000 रुपयांचे RTGS केले। या दरम्यान त्या कथित पोलीस अधिकाऱ्याचे कॉल सुरूच होते। धनगर यांनी पैसे टाकल्याची पावती सुद्धा त्यांना कॉलवरच दाखवली, पण एवढ्या रकमेमध्ये होणार नाही, तुम्हाला अजून 7.5 लाख रुपये भरायचे आहेत। तुमच्याकडे सोने किती आहे, तुमचे घर विकून किती रक्कम येईल अशी 17 तारखेस दिवसभर व्हॉट्सॲपवर चौकशी केली। दिनांक 18 जून रोजी धनगर यांनी पत्नीचे सोने तारण ठेवून 2,20,000 रुपये त्या कथित पोलिसांनी सांगितलेल्या SBI बँकेच्या दुसऱ्या खात्यामध्ये RTGS द्वारे जमा केले। नंतर शेतातील सोयाबीन विकून 19 जून रोजी त्या बेंगलोर पोलिसांनी सांगितलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या तिसऱ्या खात्यावर RTGS 3,50,000 रुपये जमा केले। धनगर यांनी 3 वेळा 9,80,000 रुपये जमा केले होते। दिनांक 20 जून रोजी धनगर यांना परत कॉल आला। त्या बेंगलोर पोलिसांनी त्यांना 2 दिवस सुट्टी असल्याने तुम्हाला आम्ही 2 दिवसांनी संपर्क करू आणि या प्रकरणामध्ये तुमची NOC देऊन तुमची या प्रकरणातून सुटका करू, तेव्हा तुम्हाला कोणत्याही कायदेशीर कार्यवाहीस सामोरे जावे लागणार नाही असे म्हणून त्यांनी कॉल कट केला। 2 दिवसांनी या मोठ्या संकटातून आपली सुटका होईल म्हणून ते बेंगलोर पोलिसांच्या कॉलची जीव मुठीत धरून वाट पाहू लागले। पण 3 दिवस झाल्यानंतरही धनगर यांना कॉल न आल्याने भीतीपोटी श्रीकृष्ण धनगर यांनीच त्या नंबरवर व्हॉट्सॲप कॉल केला, पण त्यांना कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने दिवसभर तो नंबर लावून पाहिला, पण प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे धनगर यांच्या लक्षात आले। दिनांक 26 जून रोजी मुलगा पुणे येथून घरी आल्यावर धनगर यांनी घडलेली घटना मुलाला सांगून मुलासह सायबर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली। व्हॉट्सॲप क्रमांकावर आलेल्या कॉलवर बेंगलोर पोलीस असल्याचे सांगून आतंकवादी संघटना मनी लॉन्ड्रिंग कार्यवाहीची भीती दाखवून 3 खात्यावर 9,80,000 रुपये जमा करण्यास सांगून फसवणूक केल्याचे तक्रारीमध्ये नमूद केल्याने सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 308(2), 309(2), 204, 205, 66(ड), 66(सी) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले। या घटनेचा पुढील तपास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील आणि इतर सहकारी पुढील तपास करत आहेत।